ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर शिक्षक शिक्षिका व माझ्या मित्रमैत्रिणी, एनजी शाळा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज तुमच्या समोर सदीच्या समारंभासाठी उभा आहे. मी कुमारी वेदिका विनोद शिंदे, इयत्ता 10वी. खरं तर आज आठवतो मला शाळेचा तो पहिला दिवस जेव्हा मी शाळेला यायची नाही म्हणून रडत होते, आणि आज आठवतोय तो पहिला दिवस जेव्हा मी शाळेला यायची नाही म्हणून रडत होते, आणि आज तो दिवस आहे ज्याला मला शाळेतून जायचे नाही म्हणून मन भरून आले आहे. आज प्रत्येक विद्यार्थी जरी इथे बसला असला तरी त्याचे मन मात्र जुन्या आठवणींना जागे करण्यात गुंग झाले आहे. बघता बघता हे दिवस कधी गेले कळालेच नाही. किती अविस्मरणीय होता हा प्रवास. 6 वर्षांच्या आठवणी शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. 6 वर्षांच्या त्या आठवणी आणि शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे शब्दात व्यक्तच करू शकत नाही. 6 वर्षांच्या कालावधीमध्ये या सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात झाले. 6 वर्षांच्या कालावधीमध्ये या सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात झाले. सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारून. नवे जग नवा आशा जगण्याची जबर मनीषा. याच शाळेने लावले वळण त्यावर चढू यशाची चढण. आज क्षण आहे तो वळण लावणाऱ्या शिक्षकांचे व शाळेचे आभार मानण्याचा. प्रथमतः त्यांचे आभार आमचे आधारस्तंभ व आमच्या गुरूंचे गुरु माननीय मुख्याध्यापक गुमटेश बेडगे सर, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे सर, पर्यवेक्षक डॉक्टर नेमिनाथ बाईकाई सर, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई सर. मी पहिल्यांदा आभार मानू इच्छिते त्या सर्व 5वीच्या शिक्षकांचे ज्यांनी हातावर छडी मारून आयुष्याची शिडी चढायला शिकवली. आजपर्यंत जे जे शिक्षक म्हणून लागले त्यांच्या प्रत्येकांचे आभार, आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे विनोद मगदूम सर ज्यांनी माणुसकी शिकवली. आम्हाला इयत्ता 10वीला लाभलेले वर्गाध्यापक सुदर्शन चौगले सर मराठी लिहिता वाचता यायचं, पण मराठी शिकण्यात जो आनंद निर्माण झाला तो तुमच्यामुळेच. लाईफ इज शॉर्ट, टाइम इज फास्ट, नो रिले नो रिवाइंड असे इंग्रजी शिकवणारे अनिल हिंगलजे सर, संस्कृत शिकवणारे बाईकाई सर, ज्याप्रमाणे संस्कृतमध्ये हे वैशाख नंदन जरी म्हटले तरी कौतुक केल्यासारखे वाटते, कारण ही भाषाच प्रेमळ आहे. त्याच भाषेप्रमाणे तुम्ही आम्हाला शिकवले. गणित विज्ञान शिकवणाऱ्या टीचर सर, ज्याप्रमाणे बल्बला वायर जोडल्याशिवाय बल्ब लागत नाही त्याप्रमाणे शिक्षकाशिवाय विद्यार्थी घडू शकत नाही असे तांत्रिक शिकवणारे रवींद्र देसाई सर. नव्या क्षितिजांना साथ घालताना जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हेच आपले संस्कार आणि हीच आपली संस्कृती. मी सर्वांचे आभार मानते. या इतक्या साऱ्या आठवणी ज्यांच्यामुळे गोळा झाल्या ते सर्वच माझे मित्रमैत्रीण आज प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत असतील त्या आठवणी. त्या घंटीचा आवाज, सर उद्या माईकवरून सुट्टी आहे हे सांगतील का? स्नेह संमेलन, क्रीडा स्पर्धेतील ते जिंकणे ते हारणे, ते वर्ग खोल्या, शिक्षकांचा खाल्लेला मार. खरं तर इथून पुढचे सगळ्यांचेच मार्ग वेगळे असतील. मी तुमच्यासाठी म्हणू इच्छिते, नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची. याची टिंगल काढायची त्याची टिंगल काढायची गंमतच वेगळी यायची. मैत्रीचं सानिध्य हरपेल याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. मी जाता जाता एवढंच सांगेन, शाळा ही शाळा नसते, शाळा ही कुटुंब असते. घरात ज्याप्रमाणे वडील प्रमुख असतात त्याप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक आधारस्तंभ असतात. घरात ज्याप्रमाणे वडील प्रमुख असतात
त्याप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक आधारस्तंभ असतात. आई बाबांसारखे संस्कार करणारे शिक्षक असतात. आई बाबांसारखे संस्कार करणारे शिक्षक असतात. भावा बहिणींसारखे प्रेम करणारे मित्रमैत्रिणी असतात. भावा बहिणींसारखे प्रेम करणारे मित्रमैत्रिणी असतात. नातवंडाला कधीही न ओरडणाऱ्या आजोबांप्रमाणे शिपाई काका असतात. नातवंडाला कधीही न ओरडणाऱ्या आजोबांप्रमाणे शिपाई काका असतात. शाळा ही शाळा नसते, शाळा हे कुटुंब असते, जिथून उडण्याची उमेद मिळते, जीवन जगायचे कसे हे कळते. शाळा ही शाळा नसते, शाळा हे कुटुंब असते. मान्यवरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते व मी माझे मनोगत संपवते.